नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर 8वा वेतन आयोगाच्या कामाला वेग, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी 5 महत्त्वाचे अपडेट्स सांगण्यात आले आहे. ते अपडेट्सच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या 8व्या वेतन आयोगाच्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी 5 महत्त्वाचे अपडेट्स काय सांगण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 8वा वेतन आयोगाच्या कामाला वेग, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी 5 महत्त्वाचे अपडेट्स. जाणून घ्या संपूर्ण सविस्तर. एड पे कमिशन अपडेट. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आयोगाच्या कामकाजाला आता वेग आला असून देशभरातील कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्सच्या प्रतिनिधीशी या आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला हा 8वा वेतन आयोग सध्या कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्स यांच्या मागण्या व सूचना जाणून घेण्याच्या प्रक्रियेत आहे. नवीन वेतन रचना कशी असेल, बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते आणि पेन्शनमध्ये कोणत्या पद्धतीने सुधारणा केली जाईल याबाबत सध्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बघा, या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार कशा पद्धतीचा अपडेट सांगतोय. दरम्यानच आयोगाशी संबंधित असलेल्या या आलेल्या माहितीनुसार पुढील 5 अपडेट्स अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे मानले जात आहे. पहिला आहे देशभरात कर्मचारी संघटनांसोबत बैठकांचा धडाका. या 8व्या वेतन आयोगाचे काम केवळ दिल्लीतील कार्यालयातून सुरू नाही. आयोगाकडून देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कर्मचारी संघटना, कर्मचारी प्रतिनिधी आणि पेन्शनर्सच्या या संघटनांसोबत चर्चा केली जात आहे. दक्षिण भारतात चेन्नई येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण सल्लामसलत बैठका होणार आहे. यानंतर दिनांक 9 सप्टेंबर रोजी पुडुचेरीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. उत्तर भारतात चंदीगड येथे दिनांक 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधीशी चर्चा होणार आहे. तर जयपूरमध्ये दिनांक 31 ऑगस्ट आणि दिनांक 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या बैठकांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाल्याची माहिती आहे. बघा, वेतन रचनेसाठी दुसरं आहे वेतन रचनेसाठी आकडेवारीचे सखोल असे विश्लेषण. नवीन वेतन रचना निश्चित करणे ही मोठी प्रक्रिया आहे. यासाठी महागाईचे निर्देशांक, देशाची आर्थिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांमधील आर्थिक मागण्या आणि सरकारी खर्च यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास करावा लागतो. या प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि शास्त्रीय स्वरूप देण्यासाठी आयोगाने सल्लागारांच्या नियुक्तीशी संबंधित या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करून त्यावरती आधारित अहवाल तयार केला जाणार आहे. हे झालं वेतन रचनेसाठी आकडेवारीचे सखोल असे विश्लेषण. त्यानंतर आहे फिटमेंट फॅक्टर किती असणार किंवा कर्मचाऱ्यांमध्ये याच्या संदर्भात मोठी उत्सुकता आहे. खरं तर 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टरची आहे. कारण फिटमेंट फॅक्टरच्या आधारे नवीन वेतन रचनेत बेसिक पगारात किती वाढ होईल याचा देखील अंदाज लावला जातो. यापूर्वी 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 होता. त्यानंतर 7व्या वेतन आयोगात तो 2.57 करण्यात आला आहे. आता 8व्या वेतन आयोगासाठी काही कर्मचारी संघटनांकडून 3.68 ते 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. आणि अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारसी आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच होईल. त्यानंतर आहे कर्मचारी आणि पेन्शनर्सना थेट सूचना मांडण्याची संधी. 8व्या वेतन आयोगाने प्रक्रिया ही अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक ठेवण्यावर भर दिला आहे.
कर्मचारी प्रतिनिधी, स्थानिक संघटना, महासंघ आणि पेन्शनर्सच्या संघटनांना आपल्या मागण्या आणि समस्या आयोगासमोर मांडण्याची संधी दिली जात आहे. कर्मचारी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात तसेच बैठकीदरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडू शकतो. देशभरातून प्राप्त होणाऱ्या या सूचना आणि मागण्यांचा अभ्यास करून आयोग आपल्या शिफारसी तयार करणार आहे. बघा, त्यानंतर आहे नवीन वेतन कधीपासून लागू होणार. खरं तर उपलब्ध माहितीनुसार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला असून या आयोगाला आपला अभ्यास, शिफारसी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. देशभरातील बैठका आणि सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडे आलेल्या मागण्या, सूचना आणि प्रस्तावांचा सखोल असा अभ्यास केला जाईल. त्यानंतरच अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. यानंतर केंद्र सरकारकडून या शिफारशीचा विचार केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन वेतन रचना लागू करण्याबाबत अंतिम निर्णय होईल. बघा, कर्मचारी आणि पेन्शनर्सनी अफवांपासून सावध राहावे. 8व्या वेतन आयोग सध्या सल्लामसलत आणि अभ्यासांच्या या टप्प्यात आहे. त्यामुळे नवीन वेतन रचना, फिटमेंट फॅक्टर, किमान पगार किंवा पेन्शन वाढीबाबत सध्या फिरत असलेल्या अनेक आकडेवारीला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्सनी सोशल मीडिया किंवा अनधिकृत स्रोतांवर मिळणाऱ्या माहितींवर विश्वास ठेवण्याऐवजी 8व्या वेतन आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून जारी होणाऱ्या अधिकृत निवेदनानंतरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजेच 8 पे कमिशन अपडेट, म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या आता कामाला वेग आलेला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी 5 महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.